काही गोष्टी म्हटल्या लाड सरांनी की कोकणामध्ये, ते कोकणामध्ये म्हटले पण हे मराठी माणसाच्या बाबतीतच लागू आहे की आपण मृत्यूपर्यंत वाट बघत बसतो. मृत्यूनंतर आपल्याकडे बऱ्याच वेळा पानन छापून येतं, चरित्र ग्रंथ निघतात. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, बऱ्याच जणांच्या बाबतीत हे इतकं आधी झालेलं असतं, तो भाग सोडून देऊ आपण. पण मराठी माणसाचाच म्हणून हा एक मला वाटतं उणीव आहे की आपण शक्यतो हसायला जात नाही. जे मोदी साहेब सारखे परदेश दौऱ्यावर असतात त्यामुळे देशाची जबाबदारी आपल्यावरच टाकून गेलेत की काय, इतक्या काळजीनं आपण बसलेलो असतो की विनोद झाला तरी सुद्धा, आणि तो आता मराठीत झाला तर आधीच सांगायला लागतो की आता मी विनोद करणार आहे म्हणून, ही आपली आता भाषिक सगळ्या सूत्रामुळे. पण मराठी माणूस शक्यतो हसत नाही, टाळ्या तर मुळीच वाजवत नाही. मला कालपासून वाटायला लागलंय मी पुण्यातच आहे, टिळक स्मारक मंदिरातच आहे, मी कोकणात वगैरे नाही. अर्थात कोकणच पुण्यात आहे त्यामुळे भाग वेगळा तो, त्यामुळे वेगळं नाही आहे, पण पुण्यातच आहे. मला असं वाटतं की टाळ्या सुद्धा आपण शेजारी आधी वाजवतो का बघतो आणि मग त्याला अनुमोदन देतो, ते मनापासून नाही. आणि मग कौतुकाचा भाग तर सोडूनच देऊ. मला असं वाटतं मराठी माणसाचे हे जे परंपरागत दुर्गुण आहेत ते लाड सर तुम्ही तुमची खंत म्हणून व्यक्त केली. पण मग हीच माणसं कोकणातनं जेव्हा पुण्या मुंबईमध्ये येतात, मधुभाई एकदा मला म्हणाले की कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा तुम्ही पुण्यात चालू करा. मी कुठल्याही शाखा चालू करण्याच्या भानगडीत कधीच जात नाही, कुठल्याही विचारधारेच्या असोत किंवा त्या साहित्य परिषदेच्या असोत. मी म्हटलं पुण्यात कोकण कुठं आहे, तर पहिलं म्हटलं आमची व्याख्या आहे जिथे नारळाचं झाड आहे आणि मासे खाणारी माणसं आहेत तो कोकण, समुद्र राहिला बाजूला, तेवढा पुण्यात नाहीये. बाकी सगळं कोकणातलं जे बरं वाईट आहे ते सगळं पुण्यात आहे. मला तर अलीकडे वाटायला लागलंय, काही जणांनी खंत व्यक्त केली पुणे मुंबई. पुणे हे विचारवंत आणि सगळ्यांसाठी आता डावोस झालेलं आहे की डावोसमध्ये जाऊन जशी अग्रीमेंट्स होतात बिझनेसची, तशी पुण्यामध्ये तुम्हाला जर इंटेलेक्च्युअल क्षेत्रात यायचं असेल तर पुणे हे डावोस झालेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण कोकण आहे. हे कोकणही विसरून गेलं आणि पुणे पण विसरून गेले. जे पुण्यामधनं जर कोकणातली माणसं वजा केली अगदी टिळक गोपाळकृष्ण गोखलेंच्या पासून, तर मूळ पुण्यामध्ये फार कमी आहे पुण्यातलं जे काही असेल ते. त्यामुळे मी ते जे म्हटले त्यामध्ये जाणार नाही, पण मला कोकणच्या संदर्भातली मात्र काही खंत, उणिवा आणि कौतुक हे तिन्ही व्यक्त करायचं आहे. माझ्यासाठीचा स्वतःचा वेळ हा इतकाच मी राखून ठेवला होता. फक्त चोरगे सरांनी एक वक्ता वाढवल्यामुळे त्यांना जेवढा वेळ दिलाय तेवढाच मी माझ्या अध्यक्षीय अधिकारात घेतो आणि ते चुकीचं होणार नाही असं मला वाटतं. आपल्या एकूणच माणसांच्या जगण्यामध्ये, त्यातल्या महाराष्ट्रीयन माणसांच्या जगण्यामध्ये विसंगती इतक्या प्रमाणात आहेत. कोकणाच्या बाबतीत मला त्या प्रकर्षाने जाणवतात आज इथं बोलताना. कोकणाने हिंदवी स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना राजधानी दिली. बघा काय महत्वाचं आहे, पुण्यामध्ये जन्म आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जन्म आहे शिवाजी महाराजांचा, पण कोकणानं हिंदवी स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना राजधानी दिली. त्याच कोकणात दुर्दैवाने 1691 मध्ये दुसरे छत्रपती पकडले गेले. मी त्या कारणात आज जात नाही, पण लक्षात घ्या ही जर घटना झाली नसती, मी दोनच घटनांचा उल्लेख करतो कोकणच्या इतिहासातल्या. समजा 1689 मध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज कोणत्याही कारणाने जर कैद झाले नसते तर, किंवा कैद झाल्यानंतर ते 32 शिराळा मार्गे जेव्हा वढूला त्यांना नेलं गेलं, मधले 2 प्रयत्न संभाजी महाराजांना सोडवण्याचे झालेत, त्याचे उल्लेख फारसे येत नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटलांपासून अनेकांनी सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लोककथा सांगितल्या त्याचं आता डॉक्युमेंटेशन थोडं झालंय. त्यामध्ये असं म्हटलंय की जोत्याजी केसरकर आणि 32 शिराळ्याच्या तालमीचे प्रमुख आप्पाशास्त्री दीक्षित ह्या दोघांनी संभाजी महाराजांच्या छावणीवर हल्ला करून त्यांना सोडवायचे प्रयत्न केले. जोत्याजी केसरकरांच्या लक्षात आलं की आपण यात वाचणार नाही, त्यामुळे ते बाजूला गेले. आप्पाशास्त्रींसहित 7 जण त्याच्यामध्ये मेलेत. आम्हाला हे सांगितलं जात नाही, पण माझा मूळ मुद्दा असा आहे, कोणत्याही कारणासाठी संभाजी महाराज काही झालेच नसते, आणि समजा झालेत पण सुटले असते. इतिहासात जर तरला अर्थ नसतो, पण 2 घटना यासाठी याचा साहित्याशी संबंध आहे. तर लक्षात घ्या भारताचा नकाशाच बदलला असता. संभाजी महाराज 1689 ला असते तर मुळात आपण पारतंत्र्यात गेलो नसतो, भारताचा नकाशा बदलला असता. इंग्रज जे होते ते फार मर्यादित होते, ते इंग्रज पुढे आले नसते ईस्ट इंडिया कंपनीकडनं. साहित्यिक संस्थांच्या व्यासपीठावरनं जे पेशव्यांच्या नावे बोंब मारत बसतात त्यांनाही ती संधी मिळाली नसती, त्यांच्यावरही ती वेळ आली नसती, कारण पेशवाईच आली नसती ना पुढे.
एका राजाच्या एका छत्रपतींच्या कैदेच्या साठी आणि त्यासाठीची पार्श्वभूमी त्याच्यावरचे वाद मी याच्यात जात नाही. महाराष्ट्रानं सगळ्या देशाचं स्वातंत्र्य त्याच वेळा अबाधित राखलं असतं हे पुढचं काहीच घडलं नसतं. त्याचं कारण मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राचा, कोकणचा, विदर्भाचा इतिहास नाही. अखिल भारतासाठी लढणं म्हणजेच मराठा, हीच मराठ्यांची ओळख आहे. ती पुढे पानिपतापासून सगळे आपल्याला आजही दिसते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजी महाराज असते किंवा सुटले असते तर औरंगजेबच दक्षिणेत आला नसता. पुढची 27 वर्ष 1707 पर्यंत औरंगजेबाने हा भाग जिंकायचा प्रयत्न केला. औरंगजेब दक्षिणेत आला नसता तर औरंगजेबाच्या ज्या देशद्रोही पिल्लावळी पुढे तयार झाल्या, ज्याच्यामुळे आज कोकणची सुरक्षितता आणि या देशाची सुद्धा सुरक्षितता भयानक धोक्यात आलेली आहे. तुम्हाला आणि मला त्याची फारशी जाणीव जेवढी म्हणायला पाहिजे तेवढी नाही. यातलं काहीच घडलं नसतं. आम्ही याच्यावर कादंबऱ्या लिहिणार आहोत की नाही. गजाननराव मेहेंदळ यांचं एक इतिहास संशोधनातलं पुस्तक आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर, मला असं वाटतं ते जितकं महत्वाचं आहे, बेसिक आहे. संभाजी महाराज जर कैदेत गेले नसते किंवा सुटले असते तर कोकणच्या दृष्टीने संपूर्ण देशाचा आणि जगाचा इतिहास बदलवून टाकणारी एक घटना आहे. 1689 नंतर काही चित्रपट आज निघाले, छावासारखी कादंबरी सोडून द्या, पण कोकणामध्ये याच्या पुढच्या काही साहित्यकृती तयार व्हायला पाहिजे होत्या. मला असं त्या झाल्या नाहीत. आणि मी एकदम आत्ताच्या आपल्या शतकामध्ये येतो, ते म्हणजे वालावलकरांपासून, नागपैंपासून जे स्वप्न पाहिलं गेलं ते दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. पण कोकणातला माणूस खरं तर इतका दिलदार आहे. मधु दंडवतेंच्याकडे मी दिल्लीत काही काळ राहायला होतो, नाना म्हणतो आपण त्यांना. पण कोकण रेल्वे झाल्यावर आपण दंडवतेंना पाडलं. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी चूक आहे. महाराष्ट्राचा पहिला प्रधानमंत्री आपण त्यावेळा गमावला. जर कोकण रेल्वे झाल्यानंतर त्याचं निदान कौतुक म्हणून मधु दंडवतेंना आपण निवडून दिलं असतं तर दंडवते हे देशाचे पंतप्रधान झाले असते. बाकी लालू प्रसाद यादवांची सगळी पापं सोडून देऊ, पण दंडवते पडल्यानंतर ते असं म्हणाले की तुम्ही बिहारमधनं उभे राहा किंवा आम्ही राज्यसभेवर निवडून आणतो. पण दंडवते हे नागपैंचे वारसदार खऱ्या अर्थाने जरी मूळचे नगरचे असले तरी ते म्हणाले की मला ज्या माझ्या लोकांनी इतकी वर्ष निवडून दिले त्यांनी पाडल्यानंतर मी मागच्या दाराने जाणार नाही. कोकणनी आणखी एक देशाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची संधी दवडली की देशाला पहिला महाराष्ट्रातला मराठी पंतप्रधान मिळाला असता. या ज्या राजकीय वाटचाली आहेत याच्या संदर्भातलं मुळात लेखन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं कुठल्याही फॉर्ममध्ये मराठीमध्ये लेखन झालेलं मला दिसत नाही. मी विसंगतीचा मुद्दा मागाशी बोललो. कोकणनी जेवढे सर्वाधिक देशभक्त दिले तेवढे इतर प्रांतांनी दिलेले नाहीत. पण या टाळ्यांच्या बरोबर आपल्याकडे एक मायनस पॉइंट येतो की त्या देशभक्तांबरोबरच कोकणनी दाऊद पण दिला. त्याची आम्ही जबाबदारी घेणार आहोत की नाही. तयार कसा झाला तो? तर आम्ही या मातीचं सगळं सांगतो तर या मातीतच तयार होऊन पुढे तो गेलेला आहे. पण त्याच कोकणनी 2 लोकसभा अध्यक्ष दिले, 4 मुख्यमंत्री दिले आणि कोकण किनारपट्टीने भारताला 6 भारतरत्न दिली. त्यातले एका दापोली मंडणगड परिसराने 3 भारतरत्न दिली. भारतात असा एकही परिसर नाही की 1-2 तालुक्यांच्या परिसरांमधनं 3-3 भारतरत्न व्हावीत आणि पूर्ण किनारपट्टीवरनं 6 भारतरत्न. मला असं वाटतं या संदर्भात सुद्धा आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाला संविधान देणारा सुपुत्र कोकणनी दिला. लक्षात घ्या, संविधानाचा गौरव आणि त्या संदर्भातल्या बऱ्या वाईटावर आपण बोलतो की देशाच्या दृष्टीनं इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत. याचं प्रतिबिंब जेवढं म्हणायला पाहिजे ते पुढच्या काळात मराठीमध्ये आलेलं नाही. विशेष